आणि आता सविस्तर बातमीपत्राला सुरुवात करणार आहोत। सुरुवातीलाच बातमी हिंगोलीमधून आहे। हिंगोलीमध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळते। मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला पूर आलेला आहे। कळमनुरीच्या सोडेगाव परिसरामध्ये शेकडो एकर शेती पाण्याखाली गेलेली आहे। उमरा बोल्डा मार्गावरील वाहतूकही ठप्प झालेली आहे। तरी दृश्य आपण पाहतो, हिंगोलीमध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे। कयाधू नदीला पूर आलेला आहे, त्यामुळे नदीवर जो पूल आहे त्या पुलावरून देखील पाणी वाहू लागले, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे। दोन्ही बाजूला अनेक वाहनं थांबलेली आहेत। शेकडो एकर शेती देखील पाण्याखाली गेलेली आहे। तर याच पुराची काही दृश्य ज्ञानेश्वर वानखेडे यांनी आपल्या ड्रोन कॅमेरामध्ये कैद केलेली आहेत। शेकडो एकर शेती पाण्याखाली गेलेली आहे। सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळतंय। कयाधू नदीला पूर आलेला आहे। हिंगोलीमध्ये सध्या पावसाचं थैमान सुरू आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये कालपासून जे आहे ते मुसळधार पाऊस पडतोय आणि पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदीनाल्यांना आपल्याला पूर आल्याचं पाहणं होतंय। बघता की मी हिंगोलीच्या कळमूर तालुक्यातील सोडेगाव परिसरामध्ये आहे। बघताय संपूर्ण या ठिकाणी कयाधू नदीला पूर आल्यामुळे रस्त्यावरती पाणीच पाणी पाहायला मिळतंय। संपूर्ण बघताय की या ठिकाणची वाहतूक ठप्प झालेली आहे। जिल्ह्यात काल हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केला होता, घोषणा दिली होती आणि त्यानंतर कालपासून जे आहे ते हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। रात्री देखील हिंगोली जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडल्यामुळे आता जिल्ह्यातील संपूर्ण नदी नाले जे ते प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळतंय आणि ही सोडेगाव येथील कयाधू नदी आहे। बघताय की या संपूर्ण पुलावरून पाणीच पाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळतं। दुसरीकडे त्या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते याच पुलावरून सध्या धोकादायक प्रवास करताना पाहायला मिळतात, कारण की या आपण बघताय की संपूर्ण त्या बाजूला ठिकाणचे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। सकाळी जवळपास 3 तासापासून या ठिकाणचे संपूर्ण वाहतूक या मार्गावरील जे ठप्प झाल्याचं पाहायला मिळते। त्या बाजूला नागरिक थांबलेले आहेत, गाड्या देखील थांबलेल्या आहेत आणि याच धोकादायक या पुलावरून जे आहे ते अनेक नागरिक जे आहेत ते आपल्याला या पाण्यावरून प्रवास करताना पाहायला मिळते, पुराच्या पाण्यातून। दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे कापडशिंगे परिसरामध्ये देखील पुराच्या पाण्यात एक कार वाहून गेल्याची घटना घडलेली आहे आणि त्यानंतर आता याच पुलावरून जे आहे ते नागरिक आता धोकादायक पुलावरून वाहनांचा प्रवास करताना पाहायला मिळतात। ही परिस्थिती या ठिकाणची नाही तर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी नद्यांना पूर आलेला आहे आणि पडत असलेल्या पावसामुळे आता शेतकऱ्यांना मोठा फायदा झालेला आहे। त्याचबरोबर पिकांना जीवनदान मिळाल्याचं पाहायला मिळते। हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 304 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि कालपासून पडत असलेल्या पावसामुळे आता शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला, त्याचबरोबर पिकांना देखील जीवनदान मिळाले आणि आता जिल्ह्यामध्ये पाऊस पडत असल्यामुळे नदीला पूर आलाय आणि या सोडेगाव परिसरामध्ये वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, जी 24 तास, हिंगोली।